नमस्कार मित्रांनो, मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 15 जुलै सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे। यावरून विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत। आता या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। सरकारने माजी अग्निवीर जवानांसाठी सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात कॉन्स्टेबलची 10% पदे राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। याशिवाय त्यांना शारीरिक चाचणीत शिथिलता दिली जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एकूण 5000 बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे। त्यात 40 पेक्षा जास्त प्रवाशांनी बुकिंग केल्यानंतर थेट त्या गावातून बसगाडी देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे। त्यानुसार 1030 गाड्यांचे बुकिंग झाले असून त्या बस आता वारकऱ्यांच्या गावातून थेट पंढरीत येणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गॅरंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे। निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे। त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे। देशातील एकूण आत्महत्यांपैकी 30% आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत। हे भूषणावह नाही। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊन त्यांचे थकीत वीज बिल माफ करावे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पांडुरंगाच्या आषाढी वारीसाठी यंदा महाराष्ट्रासह परराज्यातून अंदाजे 12 ते 15 लाख वारकरी दर्शनासाठी पंढरपुरात येतील असा पोलिसांचा अंदाज आहे। त्या दृष्टीने तब्बल 11,799 पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यात पावसाने दमदारपणे हजेरी लावली असून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या आवरल्या आहेत। 10 जुलै अखेरपर्यंत राज्यातील 82% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या असून अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याचा अर्ज केला आहे। सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना लागू केली असून 15 जुलै ही विमा भरण्याची अंतिम तारीख असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। अहो माझा एकतरी लाडू माझ्या पांडुरंगाला, असे म्हणत छत्रपती संभाजीनगरातील अनेक महिला एकत्र येऊन 14 जुलै रोजी अवघ्या 3 तासात गुळ शेंगदाण्याचे 51,000 लाडू तयार करणार आहेत। हे लाडू आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे वारकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहेत।